सलग 30 वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम 11वी आणि 12वी साठी प्रवेश सुरू। संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल 9403 695500 आणि 8552 86 89 89। एका बाजूला सातत्यानं पेट्रोल डिझेलचे दर वाढत चाललेले आहेत। हा आर्थिक बोजा सहन न होण्यासारखा आहे। 30 रुपयाला तयार होणारं पेट्रोल जर का 98 रुपयाला घ्यावं लागत असेल तर मग हे वरचे 68 रुपये नेमकं कोणाच्या खिशात जातात हा प्रश्न सामान्य माणसाला पडायला लागला आहे। वरचे पैसे डिझेलचे कोणाच्या खिशात जातात हा आम्हाला प्रश्न पडायला लागलेला आहे। गॅसच्या अशाच किमती वाढत चाललेल्या आहेत। खरं तर मी पेट्रोलियम मंत्रालयाच्या स्टँडिंग कमिटीचा सदस्य दीर्घकाळ होतो। पेट्रोल क्रूड ऑइल जे काढलं जातं त्याच्यामधलं बाय प्रॉडक्ट म्हणजे टाकला जाणारा पदार्थ म्हणजे कोण असेल तर ते गॅस आहे, स्वयंपाकाचा गॅस आहे। म्हणजे जे बाय प्रॉडक्ट आहे ज्याची किंमत नगण्य आहे त्याच्याही किमती वाढायला लागलेत। मग नेमकं हे पैसे आमचे चाललेत कुठं अशासारखे प्रश्न आज सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। हे कमी होतं की म्हणून की काय कालच्या 1 मार्चपासून रासायनिक खताच्या किमती 17% परत वाढलेल्या आहेत। आता आम्ही जगायचं कसं मग? एका पेट्रोल डिझेल वाढलं, आमचा उत्पादन खर्च वाढायला लागला कारण मशागतीचा खर्च वाढत चालला, वाहतुकीचा खर्च वाढत चालला। दुसऱ्या बाजूला रासायनिक खताच्या किमती वाढायला लागल्या। इकडे राज्य सरकारने विजेचे दर वाढवून ठेवलेले आहेत। जरी त्यांनी शेती पंपाचे 50% थकबाकी माफ केलेली असली तरी दरवाढ मागे घेतलेली नाही। आणि आमची दुसरी मागणी होती की घरगुती वीज ग्राहकांचं की किमान 3 महिन्याच्या काळामध्ये ज्या काळामध्ये तुम्ही आम्हाला घरात दांबून ठेवलेला होता, आमचा रोजगार गेलेला होता, त्या काळातलं तर वीज बिल माफ करा। ते अजून राज्य सरकारनं कबूल केलेलं नाही। त्यामुळे हाही आमचा सगळा संघर्ष चालू आहे। त्यामुळे या सगळ्या संघटनात्मक बांधणी करता करता येत्या काही दिवसामध्ये एक मोठं आंदोलन पेट्रोल डिझेलचे दरवाढ असेल, रासायनिक खताची किंमतीची वाढलेली किंमत असेल, गॅसची किंमत असेल किंवा विजेचे दर असतील, या विषयावर एक मोठं आंदोलन आम्हाला महाराष्ट्रामध्ये करायचं आहे आणि त्याची तयारी आम्हाला येत्या काही दिवसामध्ये करायचं आहे। पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडाल्याशिवाय खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला दिलासा मिळणार नाही। दुसरा एक मुद्दा राहिलेला आहे। गेल्या वर्षभरामध्ये स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांनी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचं मला अभिनंदन करावं लागेल। त्यांनी आंदोलन करून 17 कोटी रुपये विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप ची रक्कम मिळवली। परंतु आज विद्यार्थ्यांचे दुसरे अजून प्रश्न असे आहेत की गेलं वर्षभर लॉकडाऊनमध्ये गेलं। 23 मार्चला गेल्या वर्षी लॉकडाऊन सरकारनं जाहीर केलं, परीक्षा झाल्याच नाहीत, आमची पोरं कॉलेजला जाऊ शकली नाहीत। सुरुवातीला थोडीफार गेले असतील तर नंतर जून नंतर परत जाऊ शकले नाहीत, पण पोरांची फी मात्र वर्षभराची मागितली गेली। मग आमची पोरं घरात राहिली, त्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आणि मग केवळ ती वरच्या वर्गामध्ये गेली म्हणून त्याची फी तुम्ही आम्हाला दिली पाहिजे असं जर का शिक्षण सम्राट म्हणणार असतील तर या शिक्षण सम्राटांच्या मागे सुद्धा लोढणा घेऊन भविष्यामध्ये आम्हाला उतरावं लागेल। केंद्र सरकारवर आम्ही नाराज आहोतच, पण राज्य सरकारबद्दल सुद्धा समाधानकारक बोलावं अशी काही परिस्थिती राहिलेली नाही। राज्य सरकारनं विजेचे दर का वाढवले? राज्य सरकारनं 3 महिन्याचं घरगुती विजेचं बिल माफ करावं अशी आमची मागणी होती। फक्त 3000 कोटी रुपये लागणार होते। ते करायला तेवढ्या पैशाची तरतूद करायला सरकारकडे पैसा नाही, पण मंत्रालयामध्ये मंत्र्यांना आलिशान दालनं करायला मात्र पैसा आहे। सरकारनं सांगावं की एकूणच मंत्र्याच्या दालनावर पैसा तिजोरीतला खर्च किती झाला। मग जो सामान्य माणूस 3 महिने ज्याचा रोजगार गेला, उपासमार झाली, त्याला 3 महिन्याचं घरगुती वीज बिल माफ करायला सरकारला काय अडचण होती? आणि म्हणून हे सगळे प्रश्न घेऊन
येत्या काही दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा भडका उडवायचा असा निर्णय स्वाभिमानी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेला आहे. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.